पुढची बातमी पाहूया। डोंबिवली स्टेशन बाहेरील फेरीवाल्यांचा आणि मराठीचा विषय पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलाय। खाद्यपदार्थांची गाडी चालवणाऱ्या तरुणीवर महापालिकेने कारवाई केली आहे। यावेळी परिसरातल्या परप्रांतीय फेरीवाल्यांवर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही। रोज 300 रुपये हप्ता घेऊन सुद्धा कारवाई केल्याची खंत मराठी मुलीने व्यक्त केली आहे। महापालिकेच्या या दुटप्पी भूमिकेला वाचा फोडण्यासाठी अविनाश जाधव आणि मनसे आक्रमक झाली आहे। मनसे पदाधिकारी येताच फेरीवाल्यांची पळवापळव झाल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान व्यवसाय करणाऱ्या मराठी तरुणीच्या आम्ही पाठीशी आहोत अशी भूमिका मनसेने घेतली आहे। दरम्यान मराठी लोकांकडून कोण हप्ते घेत आहे, संबंधितांवर कारवाई करावी असा सवाल देखील विचारला जातोय। ताईला आम्ही गॅरंटी देतो 100% की परत तिच्या गाडीला किंवा राजसाहेबांचा फोटो तिकडनं कोणी हलवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना दिसेल मनसेची ताकद काय आहे। मला वाटतं तिकडे आमचे अविनाश जाधव आहेत, ते ऑलरेडी तिथे गेलेले होते आणि सन्मान्य राजसाहेबांनी त्यांनी या विषयावर चर्चा केलेली आहे। तिने अजिबात काळजी करू नये किंवा महाराष्ट्रातील कोणी इतर तायांनी कुठलीही काळजी करू नये। ज्यांना पोटापाण्याचा व्यवसाय उत्तमरित्या चांगल्या प्रकारे करायचा आहे तो त्यांनी केला पाहिजे। त्यापेक्षा इतर ठिकाणी ज्या इलिगल गोष्टी आहेत त्यामध्ये जर त्या तिकडच्या लोकांनी लक्ष घातलं तर ते जास्ती बरं होईल। मी पालिकेला बोलत होती, जेव्हा जे केडीएमसी वाले येत होते मी त्यांना बोलत होती की माझ्याकडून तुम्ही पावती घ्या जसं बाकीच्या लोकांकडून घेतात, जेणेकरून मला त्रास नाही होणार। तर ते बोलले नाही, तुझ्याकडून पावती नाही घेणार, तू आज पावती देशील उद्या माईकवर बोलून दाखवशील, मग ही भीती दाखवली मला। हे बघा, पैसे घेतात ज्यांचं मी नाव नाही सांगणार, सर्वांचे पोट आहेत। माझं लास्ट म्हणणं काय आहे, माझं हे जे सर्व जे कमवतात ना, हे लोक जे सर्व जे कमवताय ना, सर्व बिनधास्त कमवा, सर्वांना पोट आहे, तुम्ही करा। पण जर आमचं महाराष्ट्र आहे, पहिला हक्क आमचा आहे। जर आम्ही कमवत असेल ना तर आम्हाला पाठी खेचू नका। यांना चिकनचा वास येतो, या गुजराती लोकांना चिकनचा वास येतो की चिकन विकते। यांना हे नाही कळलं की मुंबईमध्ये येणार तर तुम्हाला पैसे कमवायचे, ते बरोबर कळलं तुम्हाला। तर कैसे हराया म्हणत चर्चेचा विषय ठरलेल्या MIMच्या नगरसेविका सहर शेख यांनी आता माफी मागितली आहे। मुंब्राला हिरवा करण्याबाबत त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं। त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती। सोमय्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सहर शेख यांना नोटीस बजावली। दरम्यान आता पोलिसांना पत्र पाठवत सहर शेख यांनी माफी मागितली। सहर शेख हिने आता माफी मागितली आहे। हम मुंब्रा को हरा बना देंगे हे म्हणजे हिंदूंना भडकवणारी, चिथावणी देणारी ते भाषण आम्ही तक्रार केल्यानंतर पोलिसांनी 2दा त्यांना बोलवलं होतं। लिखित स्वरूपात सहरनी माफी मागितली आहे की कुणाचा भावना दुखवण्याचा माझा इरादा नव्हता आणि म्हणून मी क्षमा मागत आहे। माझ्या दृष्टीने हा माझा पक्षाचा झेंडा, पण भारताचा तिरंगासाठी मी आयुष्यभर काम करणार। तिने सांगितलं आम्ही तिरंग्यासाठी मरायला तयार आहोत। आमचा असं काही कोणाच्या धार्मिक भावना दुखवण्याचा उद्देश नव्हता। जरी कोणाच्या दुखवल्या गेल्या असेल तर मी माफी मागते असं तिने सांगितलेलं आहे। आपल्या समाजामध्ये काय भविष्यात असं समाजामध्ये संभ्रम निर्माण करणारं भाषण करू नये आणि आपल्या देशाचं जातीय एकात्मता व राष्ट्रीय एकात्मता याला बाधा येणार नाही असं आपण भाषण करू नये असं तिला आम्ही सांगितलेलं आहे। तर युनूस शेख आणि सहर शेख आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत अशी माहिती समोर आलेली होती। मात्र आता ही भेट रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे। MIMच्या सहर युनूस शेख यांच्या व्हिडिओमुळे वातावरण चांगलंच तापलेलं होतं। त्यामध्येच काल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सहर युनूस शेख यांच्या व्हिडिओवरून चांगलाच समाचार घेतलेला होता। विषय खूप चर्चेचा आता झालेला की हिरवा मुंब्रा करा पूर्ण वगैरे, काय तुमच्या ठाण्यामध्ये एकदम सगळ्या गणित? ठाणे जिल्हा हा भगवा आहे आणि ठाणे मुंब्रा हा ठाणे जिल्ह्यातच येतो।